यानंतर सक्षना सलगर आपलं मनोगत व्यक्त करा। नमस्कार। आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सह्याद्रीला आणि दिल्लीच्या तख्ताला हलवण्यासाठी पवार साहेबांना साथ देण्यासाठी हा जो बारामतीच्या परिसरामध्ये समुद्र उमडलाय, आपल्या सगळ्यांना मी सलाम करते। मगाशी मी काल नागपूरला होते, वर्धा हिंगणघाटची सभा केली आणि एका टोल नाक्यावरती एक मला गृहस्थ भेटले, 72 वर्षाचे काका होते ते, आणि मला ते म्हटले की तुम्ही पवार साहेबांसाठी काम करता, सुप्रियाताईंसाठी काम करता पक्षाचं, तिकडे सांगा म्हणे आमच्याकडे सुद्धा लोक बोलायला लागलेत, जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं वातावरण फिरतंय। आदरणीय पवार साहेब हा महाराष्ट्राचा प्राण नाहीये, देशाचा प्राण आहे। आदरणीय सुप्रियाताई माझ्या नेते आहेत, या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, परंतु वेळ कमी आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही। मला सांगायचंय महाराष्ट्राला, संत साहित्यामध्ये सुद्धा संत पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी आहेत। सुप्रियाताई एक ओवीचा मी दाखला देऊ इच्छिते, राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा। प्रतिभा काकी संत साहित्यात म्हणलेलं आहे, जेव्हा रामाला तुम्ही युगपुरुष म्हणता तेव्हा सीतेला काहीच किंमत देत नाही, म्हणजे स्त्रिया कमी लेखल्या जातात। तेव्हा संत साहित्यात सांगतात राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा, सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा। पुरुष वर्ग जेव्हा जेव्हा ताईला हिनवलं गेलं पुरस्कार मिळतात, काय करतात? अरे काय करत नाही, दिल्ली हलवते सुप्रियाताई सुळे। आणि लक्षात घ्या, हे येड्या गबाळ्याचं काम नाहीये, 545चं भरणं आहे तिथे, पण एक त्या पठ्ठ्या सुप्रियाताई सुळे दिल्ली हलवतात, हेच ते अमित शहा आणि मोदींना नकोय का? पवार साहेबांवरतीच बोलतात। लक्षात घ्या, बारामतीचाच नाही महाराष्ट्राचा आत्मा आणि प्राण आदरणीय पवार साहेब आहेत। मला लोक म्हणले कस काय तुम्ही त्यांच्या पक्षात एवढं जीवाच्या अंतकरणातून ओरडता? मला एक ओळ आठवली, पवार साहेबांना बघितलं की आठवते, राहुरीमध्ये थकले होते, 4थी सभा होती त्यांची, आणि एकदम थकले होते, तोंडातून असं गरम थोडंसं येत होतं, तरी सुद्धा मला आदरणीय प्राजक्तदादा तनपुरे त्यांचे वडील बसले होते, मला त्या सभेला आवर्जून बोलवलं होतं तनपुरे कुटुंबीय आणि राहुरीच्या लोकांनी। तेव्हा पवार साहेब उठलेले, थांबले, मागे वळले आणि म्हणले अरे ही सक्षना आलेली आहे, हिला बोलू द्या। तेव्हा त्या नेत्यासाठी मला असं वाटतं, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, असे आदरणीय पवार साहेब आहे। आणि बारामतीकरांनो, तुमचं नशीब आहे की पवार साहेब या मातीत जन्माला आलेले आहेत, कुठला वारसा नाहीये। काटेवाडीच्या एका बाजारात एक काम करणारा तरुण, त्या दिल्लीचा तख्त हलवणारे पवार साहेब, हा वारसा तुम्हाला दिल्लीला आणि अमित शहाला हीच ती वेळ आहे सांगायची, काल आज आणि उद्या पण बारामती फक्त शरदराव गोविंदराव पवारांचीच आहे आणि राहणार। यांना कुणी हरू शकत नाही। आमदार कमी जास्त येतील, सत्ता तर येणारच आहे, कारण कोल्हापूरचं बॅनर आमच्या मराठवाड्यात फिरतंय, सुजल्यावर कळतं पवार साहेबांनी मारलं कुठं। जिब्बर हबाडा महाराष्ट्रात या तिघाडी सरकारला आणि 50 खोकेला दिल्याशिवाय हा 84 वर्षाचा बाहुबली शांत राहणार नाही। तुम देखना आंखों से। योगेंद्र दादा, सुप्यामध्ये एक मी आता तिकडून येत होते तेव्हा ते मुलं म्हणत होते, जसं इथं बॅनर दिसतंय पवार साहेबांचं, आकाशात चंद्र आणि बारामतीत फक्त युगेंद्र। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये लाखोंच्या मतांनी सुप्रियाताईंचे अधिक हात भक्कम करण्यासाठी, बारामतीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी योगेंद्र दादा पवारांना निवडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।